नमस्कार, बाप्पा मोरया या विशेष कार्यक्रमामध्ये मी संजय भुसकुडे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गणपती आला म्हणजे आपण म्हणतो की गणेशोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी, आणि अशा आनंदाच्या पर्वणीमध्ये आनंदाचे डोही आनंदे तरंग असं आपण जे म्हणतो त्या पद्धतीने गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात दरवर्षी साजरा केला जातो आणि दरवर्षी या उत्साहाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय. पण या उत्साहाच्या भरामध्ये आपण सभोवतालच्या पर्यावरणाची कितपत काळजी घेतो, आपण ती जबाबदारी पाळतो की नाही, याविषयी आज आपण यावर चर्चा करणार आहोत. आणि बाप्पा ही बुद्धीची देवता आहे म्हणून केवळ उत्सवाबद्दल चर्चा न करता सभोवतालच्या असणाऱ्या पर्यावरणाबद्दल जागरूकता म्हणून आपण निश्चयाने संकल्प करणार आहोत का, त्याबद्दल आपण आज विस्तृत चर्चा करणार आहोत. आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय अध्यक्ष सिद्धेश कदम. आपलं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद संजयजी. एक तरुण अध्यक्ष म्हणून सूत्र हातात घेतल्यानंतर नेहमीच आपण आपला दृष्टिकोन वेगळा बाळगलात आणि त्या पद्धतीने कामकाज केलं. या वर्षीचा असणारा गणेशोत्सव त्याकडे पाहिल्यानंतर दरवर्षीच्या गणेशोत्सवामध्ये एकूण पद्धतीनं गणेशोत्सवाचं स्वरूप जसं बदलतंय तशी नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबद्दल जागरूकता होते का, असं काही चित्र खरंच आशादायी आहे का बिघडत चाललंय, काय सांगता येईल? सर्वप्रथम मी येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सगळ्या भाविकांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे संजयजी, उद्याचा गणेश उत्सव हा खरंच पर्यावरणपूरक ह्या दिशेने चाललेला आहे. आता आपण पाहिलं की मागच्या काही महिन्यामध्ये जो काय POP, नॉन POP, शाडू माती, सुप्रीम कोर्ट, गणेश मंडळं, 5 फुटाची मूर्ती, 20 फुटाची मूर्ती, तर ह्याच्यानंतर जो काय निर्णय आला हा सगळ्यांनी दिलखुलास सगळ्यांनी ॲक्सेप्ट केला. बरोबर. आणि त्याचा परिणाम आणि त्याचे प्रतिसाद हे आपल्याला आज सगळ्या मंडळांमध्ये आणि घरगुती गणेश जे उत्सव आहे त्याच्यामध्ये दिसतोय. म्हणजे आज जर पाहिलं तर अनेक ठिकाणी आपण जे कारखाने आहेत ह्या कारखाने बऱ्यापैकी हे कारखाने इको फ्रेंडली गणेश मूर्ती ह्या तयार करत आहेत. तर नक्कीच येणारा गणेश उत्सव हा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हानिकारक नसणार आहे, पण पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जनजागृती लोकांमध्ये झालेली आहे याचं एक उत्तम उदाहरण येणारे गणेश उत्सव आहे हा आपल्याला दिसेल. पण हेच करत असताना नवीन जो इश्यू क्रॉपअप झाला आहे तो आहे डीजेचा, साऊंड पोल्युशन. पण साऊंड पोल्युशन हे गणेश उत्सवामध्येच होतं का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. पण नक्कीच लोक जागृत आहेत की मला इतरांना त्रास दिल्याशिवाय माझा सण साजरा करायचा आहे. लोक जागृत आहेत आणि शेवटी आपला सण आहे हा साजरा झाला पाहिजे ही आपलीच नाही, शासनाचीच नाही, तर सगळ्यांचीच तीच भावना आहे आणि त्याच भावनेतून लोक तो उत्सव साजरा करतील. कुठलाही सण आणि उत्सव परंपरा या रूढी परंपरा आहेत त्या उत्साहाने साजऱ्या व्हायला पाहिजेत. आपला तो असणारा अनेक वर्षाचा संस्कार आहे. पण हा संस्कार जपत असताना वर्षभरातील सगळे सण आणि उत्सव, ज्याचं सण आणि उत्सवांचं आपलं जे नातं आहे मुळात हे असणारं निसर्गाशी असणारं नातं आहे की श्रावणापासून सुरू होणारे सगळे सण आहेत. आपण त्याचा पूर्ण अभ्यास केला तर कुठेतरी एका शास्त्राप्रमाणे निसर्गाची काळजी घेणं त्या दृष्टिकोनात, आता तेरड्याचे फुलं बाकी कधी येत नाहीत, तेव्हाच फक्त येतात. पण या सगळ्या उत्सवांचं असणारं नातं जपण्याकरता शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती होते. म्हणून पालक आता त्या पद्धतीने वळत आहेत, असं नाही का एक पालक म्हणून वाटत तुम्हाला? 100%. आज माझी मुलगी 5 वर्षाची आहे. कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या त्यांना शाळेत शिकवतात आणि घरात आम्ही ते अंमलात आणले आहेत. म्हणजे आता तो गणपती उत्सव असो, दिवाळी असो, कुठलाही उत्सव असो, तर गणपतीमध्ये जेव्हा बीच क्लीनअपसाठी जेव्हा त्यांच्या शाळेतून त्यांना सुद्धा घेऊन जातात, मागच्या वर्षी त्यांना घेऊन गेले, तिथून त्यांना कळलं की POPची मूर्ती का नसावी, जे आपण डेकोरेशनच्या वस्तू आहेत ह्या इको फ्रेंडली का असाव्या, ह्या प्लास्टिकच्या का नसाव्या. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या शाळेत आता शिकवत आहेत, म्हणजे आमच्या वेळेला आम्हाला ते शिकवलं नव्हतं. बरोबर. म्हणून आम्ही उत्सव साजरा करायचा विदाऊट काही विचार केल्याशिवाय. बरोबर. पण आत्ताची जी पिढी आहे, म्हणजे 5 वर्षाची म्हणजे फार छोटी आहे, पण त्यांच्यानंतरची सुद्धा पिढी आहे जी 10 वर्षाची, 15 वर्षाची, 18 वर्षाची, 22 वर्षाची, ही मुलं कुठेतरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नक्कीच हे जागृत आहेत. ते त्यांच्यापर्यंत प्रयत्न करतात. जर कोणाची चूक असेल तर ती आपली पिढी आहे, बरोबर, तुमची पिढी आहे. म्हणजे आपण गृहीत धरलंय की आम्ही आमचं अर्ध जीवन जगलेलं आहे, आम्ही कशाला पर्वा करायची. बरोबर. पण ती जी पिढी आहे ती विचार करते की आम्ही आमचं जीवन जस्ट सुरू केलंय म्हणून आम्हाला पुढचं जीवन व्यवस्थित हे करायचंय. त्याच्यासाठी ते पर्यावरणाचं जतन ही त्यांची टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे.
म्हणून युवकांना सुद्धा, जर माझं आव्हान नेहमी किंवा माझं कम्युनिकेशन नेहमी युवकांची असतं की आज पुढची पिढी आणि ते जतन त्यांनी जर केलं तर माझी 5 वर्षाची जी मुलगी आहे हे आपलं जग आहे तसं आणि त्याच्यापेक्षा बेटर बघू शकेल. म्हणजे बघा ना, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी त्या ठिकाणी लाल किल्ल्यावरून जसं काही वर्षांपूर्वी त्यांनी भूमिका मांडली होती स्वच्छ भारत मिशनची, की स्वच्छता असली पाहिजे आणि 120-140 कोटी लोकांनी साथ दिली. त्या पद्धतीने सांगितलं की आपण 2047चं विकसित भारताचं स्वप्न पाहतोय, त्याकरता आपल्याकडे लठ्ठपणा जो आहे त्याच्यावर आपण वेळीच आवर घातला पाहिजे. म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण हेच पाहतोय की पर्यावरण आहे, सदृढ शरीर यष्टी असेल, त्या जोडणी आरोग्य असेल, उत्तम स्वच्छ हवा असेल, या सगळ्या गोष्टींचा असणारा एकूण प्रयत्न की त्या दृष्टिकोनातला विचार ही तरुण पिढी करते असं मला वाटतं. कारण आपण पण त्यांचं असणार एक प्रतिनिधित्व पुढच्या भविष्यामध्ये करताय. नाही, 100%. आज जेव्हा राजकारणामध्ये सुद्धा आम्ही जेव्हा तरुण पिढीशी जेव्हा चर्चा करतो, कम्युनिकेशन करतो, ते नक्कीच त्यांच्या कम्युनिकेशनमधून त्यांच्याकडून जे आयडियाज येतात त्याच्यातून नक्कीच कळतं की ही तरुण पिढी पुढचा विचार करते. तरुण पिढी शॉर्ट टर्म विचार करत नाही. तसंही म्हणालो की शॉर्ट टर्म विचार ही आपली पिढी आणि तुमची पिढी कुठेतरी शॉर्ट टर्म विचार करते, पण तरुण पिढी नक्कीच लॉंग टर्म विचार करते. म्हणून आम्ही सुद्धा तरुण पिढींना नेहमी तेच सांगतो की तुम्ही आजचा विचार करू नका, तुम्ही पुढचा विचार करा. आणि पुढचा म्हणजे जसं आपण म्हणालात, जे आदरणीय मोदीजींचं जे विजन आहे 2047 2047, हा लॉंग टर्म विचार आहे. आज आपण 25 मध्ये आहोत, पण 47 नंतर सुद्धा पुढचा विचार सुद्धा 100% मोदीजींनी करून ठेवला असेल. बरोबर. पण एक आपण स्टेप वाईज गेलो, जसं शासनाने सुद्धा आदरणीय CM सर यांच्या माध्यमातून 2027चा त्यांचा जो आराखडा आहे त्या दृष्टिकोनातून 27 त्याच्यानंतर 47, म्हणजे प्रत्येक वेळेला म्हणजे आपल्याला जेव्हा 100 वर्ष होतील, खरं हे जे लॉंग टर्म विजन आहे, तर ह्या विजनवरच पुढची युवा पिढी सुद्धा विचार करते आणि काम करते. पण आपण एकूण जर का पाहिलं तर मला वाटतं बदलतं पर्यावरण, बदलतं ऋतुचक्र, बदलतं हवामान यांना पक्ष, जात, धर्म, लिंग, पद, पैसा, प्रतिष्ठा हे काही माहीत नसतं. आपण बघितल्या वर्षी मे महिन्यात खूप मोठा पाऊस पडला, परत जून जुलैचे कसर गेले 4-5 दिवसात ऑगस्टमध्ये काढले. तर या सगळ्या बदलत्या वातावरणाला सामोरं जात असताना आता प्रत्येक राजकीय पक्षाने, त्याचबरोबर शासन व्यवस्था तर नियम करते, पर्यावरणाचा प्रमुख अजेंडा घेऊन, मग तो उत्सव असेल, कुठला समारंभ असेल, या ठिकाणी जाऊन त्याच्यावर कार्यवाही आणि त्याच पद्धतीने आपलं अनुशासन हे करण्याची गरज वर्तमानात जास्त आहे असं वाटत नाही का तुम्हाला? 100% म्हणून 100%. म्हणजे आपण एक चांगला मुद्दा मांडला की आज आपण जनतेला सांगतो काय करायचं, आज आपण प्रशासनाला सांगतो की तुम्ही हे चुकीचं करताय, तुम्ही हे करत नाही. पण मी आज राजकारणी म्हणून किंवा मग एखादी पॉलिटिकल पार्टी म्हणून नाही, पण एखादा राजकीय पक्ष ते त्यांच्या धोरणामध्ये त्यांनी असे काय बदल आणण्याची गरज आहे की ज्याच्यातून पर्यावरणाचा सुद्धा त्यांनी जतन करावं किंवा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करणं, असं त्यांच्या राजकीय जो पक्ष जो कुठला पक्ष आहे त्यांनी त्यांच्या धोरणामध्ये तो बदल आणणं गरजेचं आहे. म्हणजे साधं उदाहरण देतो, आता आम्ही प्रयत्न करतो, एखादा बुके आणि शॉल आपण देतो पुढाऱ्याने, बरोबर, साधं एक रोपटं दिलं तरी चालतं ना. हो ना, खरं आहे. म्हणजे हे छोट्या छोट्या बदल आहेत, लहान सहान बदल आहेत. जेव्हा आपण मोठे मोठे मेळावे घेतो तिथे आपण हे असतात आपले, काय म्हणतो आपण, ते ब्लास्टर असतात, हे ते नव्हतं, त्यांनी जो कचरा निर्माण होतो तो नंतर कुठे जातो. एखादा कुठली मोठी सभा असेल, त्या सभेच्या ठिकाणी नंतर दुसऱ्या दिवशी काय अवस्था असते, ह्याचा आपण राजकारणी म्हणून आपण तोही विचार केला पाहिजे. पण प्रत्येक पॉलिटिकल पार्टीने एक धोरण केलं पाहिजे किंवा प्रत्येक पॉलिटिकल पार्टीमध्ये एखादा असं डिपार्टमेंट किंवा सेल असलं पाहिजे की त्यांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून एक पॉलिटिकल पार्टीचं सुद्धा विजन हे असणं फार गरजेचं आहे. आज शासन म्हणून विजन आहे, एखादा NGO असतं म्हणजे त्यांचं सुद्धा विजन आहे, पण एखादी पॉलिटिकल पार्टीचं सुद्धा विजन असणं की पुढच्या पर्यावरणाच्या जतनसाठी किंवा पूरक गोष्टी करण्यासाठी आमच्या पक्षाचं हे विजन असणार आहे. नक्कीच आमच्या पक्षाबद्दलचं मी बोलायला गेलो तर नक्कीच आम्ही ते विचार करतोय, पण 100% इतर पक्षांनी पण केलं पाहिजे आणि करतही असतील, पण कुठेतरी त्याला अजून चालना
ही देणं फार गरजेचं आहे असं मला पण या सगळ्या गोष्टींकडे पाहिल्यानंतर एक लक्षात येतं की आपण उत्साहाच्या भरामध्ये खूप मोठे उत्सव करतो, मिरवणुका काढतो. आपण डीजेच्या बाबतीत अनेक बातम्या आता मध्यंतरीच्या कालावधीमध्ये जेव्हा दहीहंडी झाल्यानंतर आल्या की अनेक ठिकाणी लोकांच्या कानठाळ्यापासून कानाचे पडदे फाटले गेले. तसं महत्त्वाचं आपण भूमिका मांडलीत. असं काही सांगायला गेल्यानंतर लोकांना वाईट वाटतं की आमच्या उत्सवावर कशाला आपण विजरण आणता. पण आरोग्याशी संबंधित प्रश्न जर अशा उत्सवातनं काही निर्माण होत असतील त्याकरता सकारात्मक भावनेने लोकांनी पण पाहण्याची गरज आहे आणि नवीन पिढी त्याचं अनुकरण तसं करते. म्हणून आपण काय सांगू शकाल, कारण आपण बरेचसे नियम त्या संदर्भातले आणताय, बरोबर, पण नियमाच्या माध्यमातून आपण त्याच्यावर कंट्रोल करण्यापेक्षा स्वतः अनुशासन केलं तर जास्त संयुक्तिक राहील. मला वाटतं की आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे की जेव्हा हे सार्वजनिक गणेशोत्सव तयार झाले तेव्हा लाऊडस्पीकर नव्हते, हो, तेव्हा डीजे तर नव्हते. तेव्हा काय होतं, पुणेरी ढोल होते. हो, आणि आजही मुंबईमध्ये बहुतांश गणेश मंडळ हे पुणेरी ढोल. हो, तर आपण जर आपण स्वतःहून सुरुवात केली, डीजे हे 100% बॅन आहे, आपला नियम आहे, सुप्रीम कोर्टाचा नियम आहे. बरोबर. म्हणून जे आपले पारंपरिक सण आपण कसे साजरे करायचं. आता कोकणामध्ये आमच्याकडे हे शाडूचा बाजा असतो. हो, हो, बरोबर. ठराविक 4-5 लोक असतात. हो, तसंच पुण्यामध्ये पुणेरी ढोल, नाशिकमध्ये नाशिक ढोल, हो, आपले मुंबईमध्ये कोळी बांधव आहेत, बरोबर, त्यांच्या कोळी ब्रास बँड असतो. हो, इथे कुठेही लाऊडस्पीकरचा उपयोग होत नाही आणि गरजही वाटत नाही. बरोबर. मग जसं आपण जो सण साजरा करतो, कुठेतरी आपण पारंपरिक पद्धतीने जर सण साजरा केला, सण म्हणजे काय, सगळ्यांनी एकत्र येऊन साजरा करायचा आहे. कोणाला हे दाखवायची गरज नाहीये की माझा स्पीकर एवढा मोठा आवाज करतो. बरोबर, खरं, कॉम्पिटिशन नाहीये. हो, तर कुठेतरी त्याला ते कॉम्पिटिशनचं वळण आलंय. या एखाद्या गल्लीमध्ये 10 मंडळ आहेत. तुम्ही इमॅजिन करा, 10 मंडळाचे जेव्हा 20 स्पीकर एकत्र चालू होतात, तिकडचे रहिवासी काय करतील? आणि संपूर्ण 10 दिवस समोर जर ते वाजत असतील तर काय करतील? म्हणून पारंपरिक पद्धतीने आपण सण साजरा केला पाहिजे आणि तो करावा, अशीच आमची सगळ्यांची इच्छा आहे. या उत्सवामधून अनेक गणेश मंडळांनी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निर्णय घेतला एक सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणार नाही. बरीचशी मंडळं पुढाकार घेऊन करतायत की आपण प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद करून कापडी पिशव्यांचं वाटप पण बऱ्याच ठिकाणी केलं जातंय. तर याकरता अजून पुढाकार जास्त मंडळांनी घ्यावा आणि पुढे येणं अपेक्षित आहे का? अनेक मंडळ म्हणजे आमच्या बोर्डाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही अनेक मंडळांना हे प्रोत्साहन देतो की तुम्ही पुढे येऊन तुम्ही पर्यावरणपूरक गणपती साजरा करा. तुम्ही पर्यावरणपूरक जर साजरा करत असाल तर आम्ही नक्कीच तुमचा सत्कार करू. आणि असं आपण करतोय, दरवर्षी करतोय, ह्या वर्षी आपण करतोय. आणि जसं आपण म्हणाल कापडी पिशव्यांचा उल्लेख, तर 100% आज मंडळाच्या माध्यमातून हजारो कापडी पिशव्या आपण आज अशा मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी मोफत देतो, जे मंडळ पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात ते. तर 100%. पण जसं मी अगोदरच म्हणालो, सुरुवातीला म्हणालो की अनेक मंडळं हे आता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दिशेने चाललेले आहेत आणि करतात. पण अजूनही असे अनेक मंडळं आहेत ते कुठेतरी तो एक बॅलन्स सुद्धा करत नाही. मी कोणाचे नाव घेणार नाही, पण जेव्हा एखादी मोठी मंडळं जेव्हा पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून जेव्हा काम करायला सुरुवात करतील तेव्हा खालची मंडळ, छोटी मंडळ सुद्धा ते फॉलो करतात. दिवसांदिवस हा सण मोठा होत चाललाय. जास्तीत जास्त लोक, जास्तीत जास्त मंडळ त्याच्यामध्ये सहभागी होत चाललेत. पण हे करत असताना जो प्रमाण असला पाहिजे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा, तो प्रमाण कुठेतरी त्या पेसनी वाढत नाहीये ज्या पेसनी मंडळांचं साजरा करण्याची संख्या वाढत चालली. मग घरगुती गणेशोत्सवा संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आता परिवर्तन करतायत आणि घरगुती गणेश मूर्ती ज्या आहेत त्या देखील आता पर्यावरणपूरक आहेत आणि विसर्जन देखील घरगुती घरामध्ये कसं करता येईल याचाही विचार मोठ्या प्रमाणात केला जातोय. पण त्या पद्धतीने सार्वजनिक मंडळांनी तसा विचार करायला पाहिजे आणि सार्वजनिक मंडळांनी विचार करताना त्यांचे असणारे प्रायोजक आहेत त्यांनी देखील पुढे येऊन हे त्यांना सांगायला हवं की असं काही ते करायला हवं. बरोबर. पण हे आम्ही जेव्हा बोलायला जातो की तुम्ही कुठेतरी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करा, मग त्याच्यामध्ये विषय येतो की आमचे सण, त्याच्यामध्ये निर्बंध, हे ते अशा अनेक गोष्टी होतात. पण हा सण कधी असा नव्हताच. कधी डीजे नव्हते, कधी एवढे मोठे पंडाल नव्हते आणि जे पंडाल होते त्यावेळेला ते काळाची गरज नव्हती. म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस चालायचं, काही चालायचं, पण आज ती काळाची गरज आहे. आज आपलं मुंबईच्या समुद्राचं आपण पाहिलं, हे समुद्राची अवस्था काय होते पुढच्या आठवड्याभरात, 10 दिवसात विसर्जन झालं, अनंत चतुर्थीनंतर, हे आपण सगळे डोळ्यांनी पाहत आहे. आज मी लहानपणापासून मुंबईचा समुद्र पाहतोय, तो दिवसेंदिवस त्याची अवस्था वाईटच होत चालली, कधीही तो सुधारला नाहीये.
पण कुठेतरी ह्याच्यामध्ये हे म्हणत नाही की फक्त 11 दिवसांनी जे झालेलं आहे तर नाही, हे वर्षानुवर्ष झालेलं आहे, पण कुठेतरी ह्या सुधारण्याची सुरुवात झाली पाहिजे. म्हणून हे जे आपण पर्यावरणपूरक जेव्हा म्हणतो, म्हणजे साधं उदाहरण जसं आपण म्हणालात की सिंगल यूज प्लास्टिक नसावं, त्याचबरोबर आपण ज्या काही सजावटीच्या गोष्टी आहेत ह्या रियूज कराव्या. म्हणजे त्याच्यामध्ये डेकोरेशनच्या गोष्टी, मी ते नाही म्हणत की तेच डेकोरेशन तुम्ही दरवर्षी करा असं पण म्हणत नाही. तुम्ही कुठला पेंट वापरताय ह्याच्यावर तुम्ही ह्या लहान सहान गोष्टी आहे. पेंट वापरताय, हा पेंट जेव्हा आपण कुठेतरी टाकतो, विसर्जन करतो, तर तो पेंट हानिकारक आहे का ह्याचा तुम्ही विचार करा. तर अशा अनेक गोष्टी आहेत. आता एवढे सारे गणेश मंडळ आहेत मोठी मोठी, तर एखादा प्रत्येक गणेश मंडळाने त्यांचं निर्मल कलश ठेवावं, साधी गोष्ट आहे, आणि त्याचं विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करावी. अशा अनेकशा गोष्टी आहेत, लहानसहान गोष्टी आहेत पर्यावरणपूर्ण. बघा, एखादं पाऊल जर आपण घेतलं तर नक्कीच दरवर्षी त्याच्यामध्ये सुधारणा होत जाईल असंच प्रामाणिकपणे वाटतं. पण घरगुतीमध्ये मात्र संजयजी प्रामाणिकपणे मला वाटतं की नक्कीच जनजागृतीने आणि फरक पडलेला आहे, 100% फरक पडलेला आहे. आज जेव्हा आम्ही कारखाने फिरलो तेव्हा घरगुती गणपती हे मॅक्सिमम गणपतीच्या मूर्त्या ह्या इको फ्रेंडली आहेत. आणि आज माझ्या सोसायटीमध्ये सुद्धा मूर्ती काही हवाडवा मोठी नाही आहे, छोटी आहे. बरोबर. विसर्जन सुद्धा एखादं तिकडे पॉन्ड बनवतात त्याच्यातच विसर्जन होतं. आणि अशी जनजागृतीने आणि लोकांनी ते एक्सेप्ट केलेलं आहे की सण साजरा करायचा आहे, पण पर्यावरणाचं जतन सोबत सण साजरा करायचा. आपण जसं म्हणतात जसे प्रश्न पर्यावरणीय प्रदूषणाचे गंभीर समोर येत आहेत, जसं कोविड आल्यानंतर माणसांनी स्वतःला कोंडून घेतलं मृत्यूच्या भीतीने. बरोबर. आणि मग आपण खिडकीतनं पाहत होतो की नॅशनल पार्कच्या जवळ हरणं येत आहेत, बाकी सगळे प्राणी स्वच्छंदी आहेत, तरी देखील आपण परत त्या स्तरावर तिथे जाऊन थांबलो, आपण तसेच पाहतोय. पण जसं मगाशी आपण उल्लेख केलात की समुद्र आपण लहानपणापासून मुंबईचा पाहत आलात, अजून त्या सुधारणा, पण त्या सुधारणा करण्यासंदर्भात जेव्हा मध्यंतरी आपण त्या संदर्भात बैठक घेतली आणि मुंबई महानगरपालिका प्रकर्षाने त्यात प्रयत्न करून पुढे जाण्याचं काम करते. आणि संयुक्त विद्यमानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आपण काही त्या ठिकाणी सूचना केल्यात आणि तो एक रोडमॅप तयार होतो आणि ती भविष्यात प्रगती होती असं आपल्या लक्षात पण आलं. 100%. आज मुंबईमध्ये गेले अनेक वर्ष आपल्याला 2005चा जो पूर आला, त्या पुराच्या वेळेला मुंबईचे खरखर डोळे उघडले. पाणी का निसरलं नाही. मग त्याच्यानंतर जो आराखडा तयार झाला आणि तो आराखडा तयार होताना सुद्धा पाहिलेला आहे मी, पण त्याची अंमलबजावणी वेळेत झाली आणि त्याच्यात मी जाणार नाही. पण आज जेव्हा मुंबईमध्ये जे सांडपाणी आहे हे जे समुद्रात डायरेक्टली सोडलं जात आहे, ते जेव्हा थांबेल आणि ते 100% थांबणार आहे, कारण मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जे सांडपाणी प्रक्रिया करण्याचे जे प्लांट आहेत हे प्रगती स्तरावर त्याचं काम सुरू आहे. ते काम मी स्वतः पाहिलेलं आहे, मी स्वतः त्याचा आढावा घेतलेला आहे. आणि पुढच्या 2 ते 3 वर्षामध्ये, मॅक्सिमम 4 वर्षामध्ये जेव्हा हे काम पूर्ण होईल, तर आय थिंक पुढच्या काळामध्ये आपल्याला आपल्या मुंबईच्या समुद्राचं पाण्याचा रंग हा बदलताना 100% दिसेल. म्हणजे आपलं म्हणणं होतं की ज्या पद्धतीने जेवढे ट्रीटमेंट करण्यासाठी आवश्यकता होती तेवढं होत नाही आणि काही प्रमाणात ते पाणी विदाऊट ट्रीटमेंट करून जात आहे, म्हणून त्या संदर्भातला रोडमॅप पुढच्या भविष्यामध्ये दिसेल. काही प्रमाणात नाही संजयजी, म्हणजे आश्चर्य वाटेल की बहुतांश पाणी विदाऊट ट्रीटमेंट केल्याशिवाय समुद्रात आजच्या तारखेला सोडलं जातंय. ट्रीटमेंटची प्रक्रिया काळानुसार झाली नाही, पण आता ते काम सुरू आहे. आज जे 7 STP मुंबईमध्ये आहेत आणि मोठे STP आहेत आणि भारतातलं 7 माळ्याचं STP हे एकमेव धारावीमध्ये आज काम सुरू आहे. म्हणजे 7 मजली STP आहे. जागेची कमतरता आहे म्हणून 7 मजली STP आपण करतोय, म्हणजे महानगरपालिकेच्या माध्यमातून होत आहे. तर हे जेव्हा कंप्लीट होईल तर नक्कीच जसं मी म्हणालो की मुंबईचं समुद्र, मग ती आपलं वसईपासून किंवा मग दानापानी बीच ते आपलं चौपाटीपर्यंत हा जो पूर्ण किनारा आहे, इथे जे पाणी आपल्याला काळं दिसतं, लिटरली काळं दिसतं, ते कुठेतरी आपल्याला हिरवं निळं दिसायला सुरुवात होईल असं प्रामाणिकपणे वाटतं. बस त्याची या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण म्हणून मुद्दामून चर्चा करत होतो. फक्त बाप्पाबद्दल चर्चा नाही करायची की आपण त्याची आराधना करताना पर्यावरणाचा काय पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, कारण तीच बाप्पाची पूजा म्हणजे निसर्गाची पूजा आहे. तर या उत्सवाच्या निमित्ताने आपण काय आवाहन करू शकाल, काय आपण लोकांमध्ये आपल्या मनातल्या संवेदना सांगू शकाल की आपण अशा पद्धतीने काम करूया आव्हानापेक्षाही? खरं म्हणजे तर मनातल्या संवेदना एवढ्याच आहेत की आज जसं मी सारखं म्हणतो की जे युवा पिढी आहे, म्हणजे जे VC आणि TC मध्ये जे पिढी आहे, ते कुठेतरी ते पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाच्या जतनाच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. पण आपली जी पिढी आहे, म्हणजे आपल्याला अजून ती जनजागृतीची गरज आहे. म्हणजे आज आपल्या अगोदरची जी पिढी होती
ती अजूनही जेव्हा घरातून बाहेर पडते तेव्हा कापडी पिशवी घेऊन बाहेर पडते. आमची जी पिढी आहे, आपली जी पिढी आहे, ती एवढी लेझी आणि आळशी झालेली आहे. आजही सिनियर सिटीजन हातामध्ये त्यांच्या पिशवी असते. आपण पाहतो एका हातात पिशवी असते, एका हातात काठी असते, पण ती पिशवी विसरत नाही. पण आपण कुठेतरी एक कम्फर्ट झोन मध्ये आलेलो. नाही, तो भाजीवाला मला पिशवी देणारच आहे, कशाला मी घेऊन बाहेर पडू. एखाद्या दुकानामध्ये गेलो तो पिशवी मला देणारच, मी कशाला घेऊन बाहेर पडू. तर ह्या दृष्टिकोनामधून कुठेतरी आपल्याला हे छोटे छोटे बदल करण्याची गरज आहे. ओव्हरनाईट होणार नाही, पण बदलत्या ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात प्रत्येक घरापासून करायला हवी. हे शक्य आहे का? 100%. साधं उदाहरण देतो, म्हणजे बेसिक आहे, फार बेसिक. म्हणजे हे माझ्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बोलतो. सेग्रिगेशन ऑफ वेस्ट म्हणजे आपण ओला कचरा, सुका कचरा आपण जोपर्यंत ॲट सोर्स म्हणजे घरामध्येच त्याचं विलगीकरण करत नाही, जर नाही केलं तर काय होणार, नाही केलं तर काय होणार. एक छोटं उदाहरण देतो. जर विलगीकरण नाही केलं, तुम्ही एकाच पिशवीत जर टाकून दिलं, महानगरपालिका ते उचलते आणि ते जातं लँडफिल साईटवर, मग ते कुठेतरी डंप करतं. आणि ते डंप केलं काही ओला कचरा, सुका कचरा याच्यावर ट्रीटमेंट होऊ शकत नाही. जेव्हा ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा केला जातो, बरोबर, ओला कचरा हा महानगरपालिका उचलते, सुका कचरा महानगरपालिका उचलते. महानगरपालिका जो ओला कचरा आहे हा तुमच्या कंपोस्टिंग साईटला जातं. सुका कचरा आहे हा त्याचा MRF फॅसिलिटी आपण म्हणतो, रिसायकलिंग फॅसिलिटी, तिथे जातं आणि तो रिसायकल होतो. तर तुम्ही घरापासून ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात कशी करते. आज लँडफिल आपण म्हटलं तर तिथे लँडफिलची अवस्था आता देवनारमध्ये, मुंबईमध्ये काय अवस्था आहे आपल्या सगळ्या डोळ्यांसमोर आहे. म्हणजे आपलं म्हणणं आहे की याच पद्धतीने आपण संकल्प करायला हवा की संकल्प गणेशोत्सवाचा करूया की ओला कचरा, सुका कचरा घरामध्ये वेगळा करूया, प्लास्टिक पिशवीचा वापर आपण करूया नको आणि कापडी पिशवीचाच वापर करूया. सिद्धेश कदम साहेबांनी आपल्याला हेच त्यासाठी सांगितलं की आपण संकल्प निश्चय करून पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. हाच मंत्र यावर्षीच्या गणेशोत्सवाचा असू शकतो. सिद्धेश सर, आपण या ठिकाणी आलात, खूप मनमोकळी चर्चा केली, त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटत राहू. तोपर्यंत आपण सर्वांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. In association with अँकर टूथपेस्ट, नव्या युगाचे नवे संरक्षण. प्रस्तुत करता राजयोग पेंट्स. आनंद तुमचा, रंग आमचा. विधानसभेवेळी महाविकास आघाडीतील तिघांनीही सीएम होण्याचं स्वप्न पाहितलं होतं. 3 पक्षांनी हॉटेल, विमानं बुक केले होते. अजित पवार यांचं वक्तव्य. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी. CP राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडी नेत्यांसोबत फडणवीस संवाद साधणार. राजनाथ सिंह आणि फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना फोन. उपराष्ट्रपती पदाचा